राम राम मित्र हो. बघू शकता तुम्ही या विहिरीला लय लवकर पाणी लागलेलं आहे, कारण इतक्या लवकर पाणी लागणे शक्य नाही आहे. 15-16 फुटाची विहीर झालेली आहे. आज इथे दुसरा दिवस चालू आहे, कारण पहिल्या दिवशी उशीर झाला होता, त्याच्यामुळे पूजा वगैरे करायला टाईम लागल्यामुळे 3 वाजता मशीन चालू झाली. त्याच्यानंतर आज सलग दुसरा दिवस चालू झालेला आहे. लवकरच विहिरीला पाणी लागलेलं आहे बघा. इतक्या लवकर पाणी लागणं म्हणजे याचा अंदाज हा काळा धोंडा लवकरच लागतोय. वरीच काळा धोंडा आहे. ही विहीर आहे जांभरून, नांदेडपाशी भोकर फाट्याला भिडून जांभरून म्हणून गाव आहे, तिथे ही विहीर चालू आहे. बघू शकता तुम्ही. माल शिफ्टिंगसाठी ट्रॅक्टर लावले होते, पण ट्रॅक्टरमुळे कामाला वेळ लागत आहे, त्याच्यामुळे ट्रॅक्टर पलीकडे लावून टाकलेले आहे. बघू शकता सध्या आमच्या लेबरची मस्त मजा आहे. पलीकडे बसून आहेत गजानन खराटे व अशोक खराटे. हे वसमत येथील कवठा गावाचे आहेत. आमचे खास लेबर आहेत बघा. ते बऱ्याच वर्षापासून आमच्याकडे काम करत आहेत. 10-15 फूट झाल्याच्या नंतर या विहिरीला चांगल्या प्रकारे गोलाई देण्यात येईल. खासणी करून घ्यावं लागेल. नेमकं चालू झालेलं आहे पॉईंट, कारण आता नंतर त्याची ठिवण सोडायचं काम पूर्ण विहीर फायनल झाल्यावर होईल. कारण ठिवण चांगली करायची असेल तर विहीर फायनल झाल्यावरच ठिवण करावं लागेल, कारण विहिरीची जी ठिवण आहे ती चांगल्या प्रकारे बांधकामासाठी सुटते. होंडाईचं एकच काम आहे, चालायला मस्त फ्री चालते. आजूबाजूला सध्या हिरवा आहे, काहीतरी लावून ठेवलेलं आहे. तिकडून केळीचे बाग आहेत, बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळे विहिरीवर करमत आहे.